कॉपीराईट लागली, 3 कॉपीराईट लागल्यात ना, त्यानंतर ना आपला चॅनल डिलीट होतो. हा प्रकार मला माहिती नव्हता. हा नंतर ना हळूहळू बघत गेले मग समजलं. विजय नमस्ते नमस्ते. मग त्यानंतर ना जशी कॉपीराईट माझी ओपन झाली 15 दिवसांनी आणि लगेचच मला मेसेज आला यूट्यूबकडनं की तुमचं जानेवारी 9-10 तारखेपर्यंत हे झालेलं विजय अक्का, माझं हे झालेलं आहे, म्यूट केलं आहे. म्हणजे चॅनलच म्यूट केलेलं आहे. जेवढे मी व्हिडिओ शॉर्ट टाकल या लॉंग करल या लाईव्ह घेईल तर ते ना सगळे माझे म्यूट केलेत. म्हणून आता 9 जानेवारीपर्यंत वाट बघायची. आता त्या गोष्टीला 1 महिना होत आलाय. आता 1 महिना पूर्ण होईल. काय करणार. असा हा यूट्यूबचा प्रकार. कोणाला समजतंय कोणाला नाही समजत आहे. अच्छा हर्षदा, पुणे सासवड हो, असा प्रकार झाला माझ्यासोबत. आता बस मी 9 तारखेची वाट बघते. 9 तारखेपर्यंत जर पॉसिबल झालं तर ठीक आहे. त्यानंतर ना मी चॅनलच डिलीट करून टाकल. असं डोकं फिरलंय. आपण मेहनत करायची, काय मेहनतीचं फळच नाही हो. काय करणार. वाईट वाटतं. मला पण कॉपीराईट आलंय. अच्छा कॉपीराईट आलंय. एवढा डेंजर प्रकार आहे ना तो कॉपीराईटचा. ज्यावेळेस आपल्याला कॉपीराईट लागते ना त्यावेळेस आपल्याला समजतं की नक्की काय म्हणून. यूट्यूब एवढं परेशान झालेली मी की माझी लाईव्ह बंद झालेली. ज्या ठिकाणी थोडक्यात व्ह्यू चांगली येत आता आता बिलकुलच येत नाहीये. शून्याच्या बरोबर. काय राजा वो घालू बिजू घालू हा फेवरेट. या कॉपीराईटनी आहे ना सगळ्यांना हलवून टाकलं. म्हणजे मला तर हलवून टाकलं, दुसऱ्यांचं मला माहिती नाही, पण खूप खतरनाक आहे बाबा. आता मला जर 3री कॉपीराईट लागली ना तर माझं चॅनलच डिलीट होईल डायरेक्ट. तरी पण यूट्यूबने एक वाटी मला म्यूट करून टाकलेले. माझा एक पण व्हिडिओ आता व्हायरल होत नाहीये, जातच नाही. म्हणजे व्ह्यूजच येत नाही. बाय चान्स म्हणजे एखादा व्हिडिओ जर मी टाका तर तो 5-5 हजार दाखवतो वायटीमध्ये आणि याच्यामध्ये 2-2.5-3 हजार दाखवतात. म्हणजे बाय चान्सचा असं नाही. ठीक आहे ना, बघायचं अजून किती दिवस आहे. 9 तारखेपर्यंत त्याची वाट बघायची. तर कॉपीराईट आलंय तर ते ओपन नाही केलं का, अप्लाय नाही केलं का कॉपीराईटसाठी. कारण की ते माझ्याकडनं पण नाही झालं. मी दुसऱ्याकडनं करून घेतलं. जो जास्तच हुशार व्यक्ती आहे त्याच्याकडनं मी करून घेतलं कॉपीराईटबद्दल. नाही करून घ्या, अप्लाय करावा लागतो त्यासाठी. मग ते कॉपीराईट आलेला जो असतो ना, मला नाही येत. सेम प्रकार माझ्यासोबत झालेला. मला 15 दिवसांची कॉपीराईट लागली. कम से कम 13 दिवस मी एवढी परेशान होते. अक्षरशः मला रडायला येत होतं की माझी लाईव्ह कधी चालू होईल. कारण की जे सब करायचे ते निघून जायचे. आणि ही कॉपीराईट लागलेली. मी हजबंडला बात करून इथं तिथं असं तसं करून आणि मग नंतर ना आहेत आय टीचे आहेत तर खूप हुशार आहेत ते. म्हणजे मला हे आठवलं म्हणून सांगते मी. मग त्यांनी मला हे ओपन करून दिलं. त्यांनी काहीतरी यूट्यूब क्रिएटर असतात त्यांच्याशी चॅट केली, त्यांच्याशी बात केली आणि मग काहीतरी ईमेल वगैरे असतो त्यांचा, ते काही पाठवलं एकमेकांना. त्यानंतर ना हे रात्री माझं ओपन झालं 15व्या दिवशी. किती मी खुश झाले असेल. तेव्हापासून मी लहान मुलांपासून दूर राहते. मी माझ्या 3ही मुलांना सांगून ठेवते, बाबा तुम्हाला मी हॉटस्पॉट देते, तुम्ही तुमचा टी व्ही बघा या मोबाईल बघा, काय बघायचंय बघा, पण मी आता 2 दिवसापासून लाईव्ह यायला लागले. मला बघू द्या, मला करू द्यात म्हणून. ठीक आहे, कोणी आलं